सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। पुण्यातील 60 वर्षांपूर्वीच्या एका भूसंपादन प्रकरणावरती सुनावणी घेत असताना सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा दाखला दिलेला आहे। तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत, पण सर्वसामान्य माणसाला मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का? एवढंच नाही तर याचिकाकर्त्याला मोबदला द्या, तुमच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांशी बोलायला सांगा, नाहीतर लाडकी बहीणसारख्या योजना आम्ही थांबवू असा परखड इशाराच आता सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सोमेश, नेमकी काय सुनावणी झाली आहे, काय नेमकं प्रकरण आहे आणि कोर्टाने आता नेमकं काय पद्धतीने झापलंय? यामिनी अतिशय जुनं प्रकरण आहे एका भूसंपादनाचं, परंतु ज्यांच्याकडून ही जमीन सरकारने घेतली होती, अधिग्रहित केली होती, त्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही आणि ते सुप्रीम कोर्टात याचिका घेऊन आले होते। त्यावेळी सुप्रीम कोर्टाने यापूर्वी एकदा राज्य सरकारला झापलं होतं की तुमच्याकडे लाडकी बहीणसाठी पैसे आहेत, परंतु मोबदला द्यायला पैसे नाही आहेत का? त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुमची लाडकी बहीण, लाडके भाऊ यांना आम्ही निर्देश देऊ शकतो आणि आम्ही सगळ्या योजना थांबवू। त्यामुळे तुम्ही मुख्य सचिवांना त्यांच्या प्रमुखांशी बोलायला सांगा आणि एक रिझनेबल आकडा ठरवा कॉम्पेन्सेशनचा आणि तो आकडा घेऊन कोर्टासमोर या, तरच आम्ही या पुढे म्हणजे अशा स्वरूपाचे कोणतेही वेगळे आदेश देणार नाहीत, अन्यथा आम्ही या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करू असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं। आता आज राज्य सरकारची कॅबिनेट असल्यामुळे त्या कॅबिनेटमध्ये मुख्य सचिव व्यस्त आहेत अशी माहिती कोर्टाला देण्यात आली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ठीक आहे, या प्रकरणी आपण उद्या सुनावणी घेऊया आणि उद्या पुन्हा एकदा या प्रकरणी सुनावणी होणार आहे। अगदी धन्यवाद सोमेश, या सगळ्या सविस्तर